होतो तो कार्यक्रम आपण आता सुरू करतो आहे, तो म्हणजे मुलाखतीचा. आणि त्यासाठी बाबाजी राणे इथे आहेत. मी थोडक्यात त्यांचा परिचय आपल्याशी करून देतो. बाबाजी विष्णू राणे हे 15 जुलै 1940ला जन्माला आले. अर्थात आज 84 वर्षाचे आहेत ते. 85व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. असे हे आमचे कणकवलीचे साहित्यिक मित्रच म्हणायला हरकत नाही, कारण आमच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये ते अतिशय आम्ही बोलवलं की पटकन येत असतात आणि त्यांची उपस्थिती आमच्या सगळ्यांसाठीच मोलाची असते, महत्त्वाची असते. अशा बाबाजी राणे यांचा आज इथे सत्कार तर झालेलाच आहे. आणि ह्या सत्कारासोबतच ते मला त्यांचं अजून एक सांगावंसं वाटतं की ते रुपारेल कॉलेजचे विद्यार्थी होते आणि पदवी घेतलेली त्यांनी BA स्पेशल ऑनर्स अशी पदवी आहे त्यांची. तर असे हे बाबाजी राणे यांची आज मुलाखत घेताना मला त्यांना पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की सर, आपण या साहित्य क्षेत्रामध्ये आलात तर हे क्षेत्र का निवडावं असं वाटलं आणि याच्यासाठी प्रेरणा आपल्याला कोणाची होती? ही वेळ योगायोगाने आली. शाळेत सेकंडरी स्कूलमध्ये शिकत असतेवेळी माझे सिनियरशी गप्पा मारत असतेवेळी साप्ताहिक बलवंत माझ्यासमोर आला आणि मी वाचत असता माझा सिनियर मला म्हणाला, राणे हे बघ एक ॲडव्हर्टाईज आहे, प्रतिनिधी पाहिजे आमच्या पुंडा विभागाला. तर त्याने ताबडतोब मी अर्ज लिहून दिला आणि मला ताबडतोब प्रतिनिधित्व मिळालं. आणि या महान साप्ताहिक, त्यावेळी संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकही साप्ताहिक होतं, ते म्हणजे साप्ताहिक बलवंत. त्यांचे संपादक होते गोपाळ राणे आणि त्यांचे मालक होते आमचे माजी खासदार मोरोपंत जोशी. मग ह्या सगळ्यांपैकी कोणाचा प्रभाव तुमच्या साहित्यावर होता असं तुम्हाला वाटतं? साहित्य, मी त्यावेळी शाळेत असतेवेळी अनेक गोष्टी समोर आल्या की मुंबईपासून त्यावेळी राजकीय घडामोडी जोरात चालू होत्या. त्यावेळी काही वृत्तपत्र अशी म्हणायची की आचार्याच्या अत्र्यांचं धनुर्धारी चालू होतं. त्यामुळे दत्तू बांदेकर एक विनोदी लेख लिहित असत आणि राजकीय पुढाऱ्यांवर ते लिहित होते. त्याच्यामुळे तो एक प्रभाव होता. आणि विशेषतः वृत्तपत्र म्हणजे निराळी वृत्तपत्र वाचणं त्यावेळी राजकीय विशेषतः, कारण वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे निराळी वृत्तपत्र घरी यायची, ती मी थोडी वाचायची. मी होतो खेडेगावातच, पण त्याच ठिकाणी फोंडाघाटसारखं एक निसर्गरम्य नयनरम्य स्वातंत्र्यप्रेमी असं गाव होतं की त्या शाळेत मी माध्यमिक शाळेत होतो. ते चुकीने अनावधानाने किंवा ती मुंबईमध्ये मला मुंबईचं वातावरण सुइटेबल न वाटल्यामुळे वडिलांनी मला तिथे शाळेत ठेवलं होतं. पण एक स्वातंत्र्य सैनिकांच्या पहिलं जो खेड्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो पहिला उठाव झाला तो त्या गावात झाला. अशा सुंदर मोहमयी गावात मी लहानाचं शिक्षण पुरं केलं. बरं, हे आपली 3 पुस्तकं आहेत, त्यापैकी सरांनी मगाशी उल्लेख केला त्यापैकी एक कोकण वैभव. या पुस्तकासाठी तर अनेकांनी दिग्गजांनी त्याच्यावरती समीक्षण केले, परीक्षण केलं आहे आणि ते रत्नागिरी टाइम्स किंवा महाराष्ट्र टाइम्ससारख्या वर्तमानपत्रांमधनं प्रकाशित देखील झाले. तर आपल्याला ह्या कोकण वैभव किंवा तुमच्या ह्या तिन्ही पुस्तकांबद्दल काय सांगावं असं वाटतं? एक विशेषता म्हणजे सांप्रत परिस्थिती, जी आपला समाज आता शैक्षणिकदृष्ट्या आपण खूप पुढे आलो आहोत. गावोगावी आता शाळा झाल्या आहेत. मी ज्यावेळी शिक्षण घेत होतो त्यावेळी मी जवळजवळ 25 किलोमीटर अंतरावर शाळेत जायला लागायचं. माध्यमिक शाळा नव्हत्या त्या टायमाला. तर परिस्थिती आमच्या कोकणात होती. कोकण संपूर्ण शैक्षणिकदृष्ट्या मागासलेलं होतं. ठराविक नावाच्या बोटावर असलेली शैक्षणिक संस्था राजापूर, कणकवली आणि मालवण. अशावेळी आमचा समाज हा अशिक्षित शैक्षणिकदृष्ट्या अशिक्षित राहिल्यामुळे एक मुख्य जाणीव होत होती की आम्हाला विशेषतः लग्न, धार्मिक विधी किंवा सामाजिकदृष्ट्या रोटीबिटी व्यवहार हे करतेवेळी अनेक अडचणी यायच्या. पण त्या अडचणींना तोंड द्यायला फक्त
ब्राह्मणालाच विचारायला लागतं तुमचं कुळ कोण, तुमची कुलदेवता कोण, तुम्ही कुठून आलात, का आलात, हा विशेष प्रश्न निर्माण व्हायचा. पण त्याच टायमाला आमचे आजी आणि आजोबा, वडील हे सुशिक्षित, त्यातल्या त्यात त्यांनी मला गायडन्स केलं की आम्ही 96 कुळी मराठे, आपण राजपूतून आलं, आपलं लाल रिशाण अशी देवता भगवती इत्यादी मला सांगितलं होतं. पण त्याविषयी मला त्या वेळेपासूनच एक विशेष एक उर्मी आणि उत्साह निर्माण झाला की आपण यावेळी लिहायला पाहिजे. पण त्या विद्यार्थी दशेपासूनच मी एक बऱ्याच ठिकाणी असं पुस्तक पाहायचे, कुठे काय मिळतं का पाहायचं आणि त्याप्रमाणे प्रयत्न केला. महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाच्या इलस्ट्रेट विकलीमध्ये सुद्धा काय एखादा एक लेख आला, त्यावेळी पाहिला, पण मला काही सापडलं नाही. मी गप्प होतो, मी स्वस्थ होतो. आणि त्या उर्मीतून अलीकडेच आता वयाच्या जवळजवळ 75 वर्षे मी अचानक आमचे उर्मी ही पूर्वीपासून होतो, म्हणजे आई वडील आजोबा याने मला दिलेली होती. पण त्या उर्मीतूनच आमचे अभिजित राणे यांच्या गेली 20 वर्षे माझं असोसिएशन आहे. अनघा राणे यांचंसुद्धा ती आई, माई, गुरु हे सर्व आहेत. अभिजित राणे तर मित्र आहेत, माझे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, मित्र आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सहकार्य दिलं. आणि त्यावेळी मी आप्पासाहेब पवार मित्र अभिजित राणे यांच्या प्रेरणेने या पुस्तकाला एवढं जडत्व मिळालं आहे की या पुस्तकाचं उद्घाटन भारताचे सरसेनापती करतात. महाराष्ट्र राज्याचे पोलीस संचालक करतात. दुसरं भारताचे परराष्ट्र सचिव पुस्तक करतात. हे केवढं मोठं भाग्य आहे. हे फक्त मीच भाग्यवान समजतो इतर साहित्यामध्ये, असं मी समजतो. इतकं तेव्हा त्या पुस्तकाला भार अभिजित राणेने दिलेला आहे. त्याने कसं साधलं, कसं केलं ते मला आज सांगता येत नाही. माझी पुस्तकंसुद्धा देशभर पाठवली, परदेशात पाठवली. मेहता पब्लिशनसारखं पुस्तकं हे माझं पुस्तक अमेरिकेच्या लायब्ररीमध्ये पाठवली. असं हे महान मी दोन्ही अभिजितरावांचं, मम्मीचं मी शतशः त्याबद्दल ऋणी आहे. हे त्यांच्या श्रेयामुळेच मी आज हे पुस्तक लिहू शकलो आणि जनसेवा लोकांपर्यंत पोहोचवू शकलो. बरं, अगदी शेवटचा प्रश्न. या मुलाखतीचा शेवट करत असताना की नवोदित जे साहित्यिक आहेत त्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, किंवा त्यांनी कोणाचं लेखनशैलीचा अवलंब करावा किंवा कोणत्या पद्धतीने लिहावं असं तुम्हाला वाटतं? हे छान प्रश्न आहे हा. जसा तुम्ही अभ्यासू दृष्टीने सर्व वृत्तपत्र वाचली पाहिजेत, मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं वाचली पाहिजेत, तुम्ही स्वतः अनेक भाषांमध्ये शक्य जेवढा होईल तेवढा अभ्यास केला पाहिजे, कठोर परिश्रम केला पाहिजे. पत्रकारिता लिहिणं किंवा ही साधी गोष्ट नाही आहे. मला हीच पुस्तकं लिहायला बरीच वर्ष लागली. आता करोनाच्या काळात मी एका टंकलेखनाकडे गेलो, म्हटलं लिहून देतील. त्याने 3 वर्ष घेतली. ते दुरुस्ती करायला मला रात्र जागायला लागायचं. पुन्हा मिस्टेक, पुन्हा हे, हा फार कठीण परिस्थिती आहे. त्या शुद्ध मराठी शुद्ध लिहिणं किंवा आताच्या सांप्रत परिस्थितीत जी लोक शिकत आहेत त्यांना मराठी किती येतं ते मला कळत नाही. पण आपण याच्यामध्ये चालू आहे. पण हा फार कठोर परिस्थितीचा प्रश्न आहे. कठोर श्रम करायला लागणार हेच मी म्हणेन. शक्य ना, फार अवाढव्य नाही, पैसा पाहिजे परत. आणि आता किती प्राधान्य मिळेल, किती तुम्हाला त्याच्यामधून
श्रेय मिळेल हे तुमच्या परिश्रमावर अवलंबून आहे. मनपूर्वक धन्यवाद सर. आपण अगदी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले को हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना चुन कर चलती, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रंगों में सांस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना और अखिलत आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. एवढंच बोलतो मी आता. आणि आपण सर्वांनी या शुभ संध्याकाळी मोहमय वातावरणात श्रावण महिन्यात आज कवी संमेलन आहे. कवींची उत्स्फूर्ती जास्त वाढते. आपण मोहमयी होतो. आपण या ठिकाणी मान्यवर लोक आहात. काही माझ्या चुका झाल्या असतील बोलते वेळी, एज फॅक्टर आहे. विशेष म्हणजे त्याची तयारी असावी लागते. पु ल देशपांडे म्हणाले होते, आयत्या वेळी मुलाखत घेणे किंवा बोलणं एक त्या वक्त्याची फजिती करण्यासारखं आहे. एवढंच पुणे मान्यवरांचे या ठिकाणी आलेल्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः मुलाखत घेणारे आमचे बंधू त्यांचेही आभार मानतो. अभिजित राणे, मम्मी या सर्वांचं या ठिकाणी मला हा मोठा सन्मान दिला त्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा नतमस्तक होतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय हिंद. मित्र हे होते बाबाजी राणे जे आपल्याशी संवाद साधत होते. आणि खरंच सरांनी अगदी शेवटी नवोदितांना मार्गदर्शन करताना जे सांगितलं की पुस्तक काढणं खरंच आजच्या मितीला खूप कठीण गोष्ट आहे. तर पण तरीही मी आवर्जून सगळ्याच कवींना, सगळ्याच साहित्यिकांना हे सांगू इच्छित, आपण ही सगळी मुलाखत आज जे आपल्यासोबत आहेत साई सरकार, तर त्यांच्या विशाल महाराष्ट्र या वाहिनीवरती पाहू शकणार आहात. तर नक्कीच तुम्ही ही मुलाखत पहा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि खरं तर ह्या सत्राची सुरुवात करायची विनंती मी माझे कविमित्र संतोष खरोटमल आहेत. राणे यांच्या गेली 20 वर्षे माझं असोसिएशन आहे. अनदा राणे यांचासुद्धा ती आई, माई, गुरु हे सर्व आहेत. अभिजित राणे तर मित्र आहेत, माझे गुरु आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, मित्र आहेत. सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी मला सहकार्य दिलं. आणि त्यावेळी मी आप्पासाहेब पवार नोट केली. आणि जे समाजाला हवं असेल ते 96 कुळी मराठ्यांचे 96 कुळी, त्यांची नावं, त्यांची उपनावं, आपले महान कृष्ण, राम याची सर्वांची माहिती करून दिली. या माहितीद्वारे आपल्याला संपूर्ण जे जे पाहिजे ते मिळालं आहे. असं मी एवढंच सांगेन की ते पुस्तक वाचल्याशिवाय तुम्हाला त्याची खरी माहिती समजणार नाही, तुमचं स्वत्व समजणार. मराठा म्हणजे एकटा मराठा नाही आहे, तो सर्व समाज आहे, एकजूट आहोत. त्याच्यात एक फक्त लेबल लावलेलं आहे असंच मला वाटतं. पण ही जी 96 कुळी मराठे आहेत त्याच्यामध्ये 96 कुळी सगळी दिलेली आहेत, नावं दिलेली आहेत. आपले महान पूर्वज जे राजे रजवाडे सर्व
ज्याने आपल्याला महान उपकार केलेले आहेत, महान साहित्य दिलेलं आहे, देवी देवता यांचा आधार दिलेला आहे, आपलं संस्कृती जपली आहे, समाजव्यवस्था जपली आहे, अशा माहिती या पुस्तकात मी दिलेली आहे. ती सर्वांनी वाचावी, मनन करावी अशी आहेत. त्याच्यावर आज अभिजित राणे याने प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहे. मधु मंगेश कर्णिक याने अद्वितीय असं प्रस्तावना लिहिली. राजमाता सत्वशीला राजे भोसले याने त्याबद्दल आशीर्वाद दिले आहेत. महाराणा प्रतापचे वंशज श्री महाराव प्रतापगड याने स्पेशली मला स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र त्या दिलेले आहे. चांगलं काम करत आहेत. कादंबरीकार विश्वास पाटील याने तर पाठच थोपटली आहे आणि त्याने समाजामध्ये माझं नाव जास्तीत जास्त लोक जे त्यांच्याकडे जातील त्यांना सांगून की राणेंना, बाबाजी राणेंना भेटा, तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि याप्रमाणे पूर्ण देशातील तुम्हाला सगळ्या लोकांना माहिती मिळेल. एक वेगळं पुस्तक खऱ्या अर्थाने की ज्यामध्ये मराठ्यांचा इतिहास कुलवृत्त ज्यामध्ये नोंद केलेलं आहे, असं हे ऐतिहासिक ऐवज आहे असं मला वाटतं. तर नक्कीच आपण सगळ्यांनी हे पुस्तक घ्यावं आणि वाचावं, कारण हे शहाणपण हे पुस्तकातनंच येत असतं आणि वाचाल तर वाचाल असं कोणीतरी म्हटलेलंच आहे. आणि त्याच निमित्ताने मला याविषयी मी एक मुख्यतः सांगायचं आहे की महाराष्ट्राचे शिवछत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्याविषयी आम्ही ज्यावेळी शाळेत शिकत होतो त्यावेळी चांगलं कुठच्याही इतिहासकाराने लेखकाने लिहिलेलं नव्हतं. तर ही जी माहिती होती ती खोडून काढावी या दृष्टिकोनातून डॉक्टर कमल गोखले यांनी संभाजी महाराज, शिवपुत्र संभाजी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या आधारे मी शक्य तेवढं जास्तीत जास्त संभाजी महाराजांबरोबर लिहिण्याचा प्रयत्न केला आणि तेवढं थांबून महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री त्यावेळेचे तावडे साहेब त्यांना भेटून हे म्हटलं, तुम्ही सर्व मराठी पुस्तकामधून हा धडा माझा तुम्ही प्रसिद्ध करा. पण राजकीय उलथापालथीत ते घडलं नाही. तिची एक खंत आहे. ही खंत व्यक्त करत असतानाच मला असं विचारावं वाटतं की हे सगळं लेखन, अगदी हे मराठ्यांचा इतिहास असू दे किंवा कोकण वैभव असू दे, हे सगळं लेखन करत असताना आपल्याला कुठला राजकीय किंवा सामाजिक विरोध किंवा अडथळे जाणवले का, किंवा त्यातून आपण मार्ग कसा काढलात? नाही, मी ते पुस्तक लिहितेवेळीच कोणाला म्हणजे एक समभाव भाव या दृष्टिकोनातूनच लिहिलं. मला दुखवतील असं नाही. जे जास्तीत जास्त लोकसेवा करता येईल त्या दृष्टिकोनातून सर्व लिहिलेलं आहे. आणि माझे गुरु ज्या एक प्रेरणा मिळाली की ते देशमुख, पंजाबराव देशमुखांचे भाऊ अकोला, ते 1913 साली पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकामध्ये त्याने तोच समभाव लिहिला होता. त्यावेळी जातपात असा खूप भेदाभेद होता. त्या दृष्टिकोनातून मी ते पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला. बरं, शेवटाकडे जात असताना मला 2 शेवटचे प्रश्न विचारायचे वाटतात. ते म्हणजे, जर तुम्ही लेखक नसतात, साहित्यिक नसतात, तर काय असतात? सर, हे माझी हॉबी झाली, एक इच्छा झाली. मला एक उर्मी होती, मला एक चीड होती की लोकांना का देत होतं. माझी आज मी कुठे पूजेला बसलो तर बड्डे विचारतात तुमचं कुळ.